नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KTHM ई-लर्निंग ह्या प्लॅटफॉर्मवर मी कांचन शेटे तुम्हा सर्वांचे स्वागत करते. मित्रांनो, या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण विपणन आणि विक्रय कला 1 किंवा विपणनाची मूल तत्वे 1 या विषयातील बाजारपेठ विभागणी व विपणन मिश्र या दुसऱ्या प्रकरणाचा सविस्तर अभ्यास केला होता आणि आज आपण उत्पादन मिश्र आणि किंमत मिश्र या तिसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. चला तर मग या प्रकरणाकडे वळूया. या प्रकरणामध्ये आपण सुरुवातीला उत्पादन मिश्रचा अर्थ, व्याख्या अभ्यासणार आहोत. तसेच उत्पादन मिश्रवर परिणाम करणारे घटकही आपण अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर उत्पादन मिश्र निर्णय घेण्याचे डावपेच, तसेच उत्पादन साखळी व उत्पादन मिश्र या संकल्पनाही आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर उत्पादनाचे वर्गीकरण व उत्पादन जीवन चक्र यांचा अभ्यास करणार आहोत आणि नंतर उत्पादन व्यवस्थापनातील प्रमुख घटक आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग उत्पादन मिश्र ही संकल्पना आपण थोडक्यात समजून घेऊया किंवा त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. मित्रांनो, अनेक व्यवसाय संस्था विविध प्रकारच्या वस्तू किंवा सेवांचे उत्पादन करतात. या व्यवसाय संस्था आपल्या उत्पादनात नवनव्या वस्तूंचा समावेश करीत जातात. व्यवसाय संस्था ज्या मर्यादित किंवा क्षमतेने या विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून देते त्यास उत्पादन मिश्र असे म्हणतात. यानंतर आपण उत्पादन मिश्रची व्याख्या बघूया. उत्पादन मिश्र म्हणजे वस्तू किंवा उत्पादनाचा असा संच की जो विपणनकर्त्याने विक्रीसाठी ग्राहकास उपलब्ध करून दिलेला आहे. उदाहरणार्थ, अहमदनगर येथील व्हिडिओकॉन कंपनी दूरदर्शन संच, टेप रेकॉर्ड्स, वॉशिंग मशीन, फ्रीज इत्यादी वस्तूंचे उत्पादन करते. या विविध घटकांना विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाते तेव्हा त्यास उत्पादन मिश्र असे म्हणतात. ही विविध उत्पादने एकमेकांशी संबंधित अशी असली पाहिजेत असे नाही. उदाहरणार्थ, गोदरेज कंपनीच्या उत्पादन मिश्रमध्ये काही बाबींचा समावेश होतो, जसे की ऑफिस फर्निचर, त्यानंतर डेली वापरण्याचा साबण, गोदरेज फ्रीज इत्यादी. यानंतर आता आपण उत्पादन मिश्र निर्णयावर परिणाम करणारे घटक किंवा उत्पादन मिश्रवर परिणाम करणारे घटक यांचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे लोकसंख्या वाढ. मित्रांनो, लोकसंख्येत गुणात्मक व संख्यात्मक अशी दोन प्रकारची वाढ होत असते. या वाढीमुळे बाजारातील मागणी पुरवठ्यावर परिणाम होतो. लोकसंख्येतील कोणत्याही प्रकारच्या बदलामुळे उत्पादन मिश्रमध्ये बदल करणे भाग पडते. त्यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे ग्राहकांचे उत्पन्न. समाजातील विविध घटकांच्या उत्पन्न गटात विविध कारणांनी बदल होत जातात. ग्राहकांचे उत्पन्न वाढल्यास त्यांची खरेदी करण्याची क्षमताही वाढते. त्यामुळे अधिक दर्जेदार उत्पादन खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल हा वाढतो. तसेच पुढचा घटक आहे ग्राहकांची वर्तवणूक. ग्राहकांच्या वर्तणुकीत नेहमी बदल होत असतो. ग्राहकांच्या आवडीनिवडी, श्रद्धा, प्राधान्यक्रम, सवयी, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, फॅशन्स इत्यादी अनेक बाबींमुळे उत्पादन मिश्रमध्ये बदल करणे भाग पडते. त्यानंतर स्पर्धा हा एक पुढचा घटक आहे. तर तीव्र स्पर्धेमुळे नफ्यावर तसेच विक्रीवर परिणाम होत असतो. अशा वेळी विशिष्ट वस्तूंच्या विक्रीवर लक्ष केंद्रित करणे व्यवसाय संस्थेत भाग पडते. त्यासाठी उत्पादन मिश्रमध्ये बदल करावा लागतो. त्यानंतर उत्पादन. कंपनीच्या उत्पादन क्षमतेवर मर्यादा असतात. नवी बाजारपेठ मिळवण्यासाठी उत्पादन वाढवावे लागते. आहे त्या यंत्रसामग्रीतच उत्पादन वाढवायचे असेल तर चालू उत्पादनातील एखाद्या वस्तूचे उत्पादन कमी करावे लागते किंवा बंदच करावे लागते. त्यामुळे उत्पादन मिश्रमध्ये बदल करणे अपरिहार्य बनते. त्यानंतर वित्त पुरवठा. अनेक वेळा व्यवसाय संस्था वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने बाजारपेठेत पाठवित असते, परंतु वित्तीय अडचणीमुळे काही वेळा यातील काही उत्पादने बंद करावी लागतात. नियमित व पुरेसा वित्त पुरवठा ही योग्य विपणन मिश्रसाठी आवश्यक बाब असते. यानंतर आपण उत्पादन मिश्र निर्णय घेण्याचे डावपेच बघूया. यामध्ये पहिला डावपेच आहे तो म्हणजे उत्पादन मिश्रचा विस्तार.
सध्या असलेल्या उत्पादनापेक्षा जास्तीची उत्पादने चालू करून उत्पादन मिश्रचा विस्तार साधता येतो. उदाहरणार्थ, सध्या मिक्सर व फ्रीजचे उत्पादन चालू असेल तर नव्याने वॉशिंग मशीन, कुकर वगैरे उत्पादन सुरू करता येतात. उत्पादनाचा विस्तार करताना सध्याच्या उत्पादन प्रकारांशी संबंधित उत्पादनेच सुरू केली पाहिजेत असे नाही, तर वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनेही सुरू करता येतात. त्यानंतर पुढचा डावपेच आहे तो म्हणजे उत्पादन मिश्र संकोच. काही वेळा उत्पादन शाखा कमी करण्याचा प्रयत्न केला जातो, त्यासाठी तोट्यातील उत्पादने थांबवण्याचा निर्णय घेतला जातो. पण अनेकदा नफेशीर उत्पादने थांबवून त्यासाठी गुंतवलेली साधन सामग्री अधिक नफेशीर उत्पादनासाठी वापरण्याचा निर्णय घेतला जातो. उत्पादन शाखांचा संकोच करण्याच्या या प्रकारास उत्पादन शाखांचे सुलभीकरण असेही म्हणतात. तसेच पुढचा डावपेच आहे तो म्हणजे उत्पादन सुधारणा. एखादे नवे उत्पादन सुरू करण्यापेक्षा आहे तेच उत्पादन दर्जेदार बनविण्यासाठी त्यात सुधारणा करणे हे देखील फायदेशीर ठरू शकते. उत्पादनाचा रंग, रूप, चव, गंध, आकार, दर्जा, बांधणी, आकर्षकता इत्यादी मुद्द्यांच्या बाबतीत सुधारणा करून अधिक फायदा मिळवणारे उत्पादन मिश्र देता येते. त्यानंतर पुढचं आहे उत्पादन वगळणे. अनेक वेळा बाजारपेठेस अनुकूल न ठरणारी उत्पादने विपणनकर्त्यास विपणनातून वगळावी लागतात. ही उत्पादने केवळ तोट्यातीलच असतात असे नव्हे, तर ती नफ्यातील असू शकतात. मात्र बाजारपेठेत विपणनकर्त्यास ती अनुकूल नसतात. उदाहरणार्थ, तंबाखूचा एखादा ब्रँड फायदेशीर असतो, पण या ब्रँडसाठी धार्मिक नावाचा उपयोग केला असल्यास व समाजातून त्यास आक्षेपाची शक्यताही निर्माण झाल्यास त्या ब्रँडचे उत्पादन विपणनकर्त्याने विपणनातून वगळणे योग्य ठरते. त्यानंतर पुढचा डावपेच आहे ते म्हणजे अधिक किमतीची उत्पादन निर्मिती. ज्या उत्पादकाची कमी किमतीची उत्पादने बाजारपेठेत सध्या विकली जात आहे, तो उत्पादक आपल्या उत्पादनासाठी दर्जेदार माल वापरून त्याची उपयुक्तता वाढवितो. हे सुधारित उत्पादन अधिक किमतीचे असते. जुने कमी किमतीचे उत्पादन बाजारपेठेत विकले जात असतानाच तो नवे अधिक किमतीचे उत्पादन हळूहळू बाजारपेठेत आणू लागतो. यालाच इंग्रजीत ट्रेडिंग अप असे म्हणतात. यानंतर पुढचा डावपेच आहे तो म्हणजे घटत्या किमतीची उत्पादन निर्मिती. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे ट्रेडिंग अप प्रक्रियेच्या बरोबर उलट अशी ही प्रक्रिया असते, म्हणूनच या पद्धतीस ट्रेडिंग डाऊन असे म्हणतात. उच्च किमतीच्या वस्तू खरेदी न करू शकणाऱ्या जनतेसाठी कमी किमतीच्या वस्तूंची निर्मिती करून त्यांचे विपणन करणे हे उत्पादन मिश्रच्या प्रकारात अपेक्षित असते. या प्रकारामुळे उत्पादकाची बाजारपेठ सुद्धा विस्तारली जाते. यानंतर शेवटचा डावपेच आहे तो म्हणजे उत्पादनात वैविध्यपूर्णता. जेव्हा उत्पादक सध्या असलेल्या उत्पादनाच्या विपणनाबरोबरच नवीन वस्तूंचे उत्पादन करू लागतो, तेव्हा त्याला उत्पादनात किंवा विपणनात वैविध्यता साधने असे म्हणतात. उदाहरणार्थ, जेव्हा एखादा खत विक्रेता खताच्या जोडीनेच बी बियाणे तसेच कीटकनाशके यांची विक्री करू लागतो, तेव्हा त्याने उत्पादन शाखांमध्ये वैविध्यता साधली असे म्हटले जाते. अशी वैविध्यता ही पूर्वीच्या उत्पादन शाखांशी संबंधित किंवा असंबंधित अशी असू शकते. यानंतर आपण उत्पादन साखळी व उत्पादन मिश्र या दोन संकल्पना बघणार आहोत. त्यामध्ये उत्पादन साखळी ही पहिली संकल्पना आहे. तर त्यामध्ये उत्पादन साखळीमध्ये एकाच समूहातील विविध वस्तू विक्रीस उपलब्ध करून देणे अभिप्रेत असते. येथे एकच व्यापारी चिन्हाचा म्हणजे ब्रँडचा वापर करता येतो. उत्पादनाचा विचार करताना व्यवसाय संघटना उत्पादन धोरण ठरवित असते. त्यानुसार विशिष्ट वस्तूंचे उत्पादन अथवा साखळी पद्धतीचे उत्पादन अथवा उत्पादन मिश्र असे धोरण ठरविता येते. साखळी उत्पादनात विविध समान गरजा पुरविणारे उत्पादन उपभोक्त्यांपर्यंत नेणे अपेक्षित आहे. उदाहरणादाखल पावसाळी ऋतूसाठी रेनकोट, छत्री, प्रवासी बॅग व साहित्य हे एकाच उद्योग समूहातून पुरविले जाते किंवा लेखन सामग्रीत पेन, पेपर, कंपास बॉक्स इत्यादी साहित्य विक्रीस उपलब्ध करून देणे म्हणजे उत्पादन साखळी होय.
तसेच उत्पादन मिश्र यामध्ये संयुक्त उत्पादन विक्रीस उपलब्ध करून देणे अभिप्रेत आहे. एखादा उद्योग समूहाची सर्वच उत्पादने एकाच ठिकाणी विक्रीस उपलब्ध करून देणे हे सुद्धा उत्पादन मिश्र आहे. उत्पादन मिश्र संरचनेत विस्तारित प्रमाण व सातत्य या घटकांचा समावेश होतो. विस्तारित उत्पादन मिश्र या प्रकारात विविध उत्पादन साखळ्यांचा समावेश होतो. एखाद्या मोठ्या उद्योग समूहामध्ये कृषी उत्पादन, ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादन, इलेक्ट्रॉनिक उत्पादन असे विविध उत्पादन साखळीद्वारे उत्पादन होते. त्या ठिकाणी विस्तारित उत्पादन मिश्रची संकल्पना लक्षात येते. एकाच प्रकारची वस्तू पण विविध रंगात, आकारात, किमतीत व दर्जात उपलब्ध असणे म्हणजे उत्पादन मिश्रचे प्रमाण अथवा खोली होय. यामध्ये उद्योग समूहात त्याच वस्तूचा एकूण भाग ठरविता येतो. उत्पादन मिश्रला सातत्य म्हणजे उत्पादित वस्तूचे एकाच प्रकारच्या वापरात विविध उपयोग असणे हे होय. उदाहरणार्थ इलेक्ट्रॉनिक वस्तू अथवा औद्योगिक अवजारे होय. अशा प्रकारे संयुक्त उत्पादन मिश्र, विस्तारित उत्पादन मिश्र व सातत्याने केले जाणारे उत्पादन मिश्र हे उत्पादन मिश्राच्या रचनेतील प्रमुख घटक आहेत. यानंतर आपण उत्पादनाचे वर्गीकरण ही संकल्पना बघणार आहोत. त्यामध्ये 3 प्रकारे उत्पादनाचे वर्गीकरण केले आहे. सहजगत्या मिळणारे किंवा उपलब्ध होणारे, दुसरा आहे ते म्हणजे ठराविक विक्री केंद्रातून मिळणारे आणि तिसरा आहे विशिष्ट उत्पादने. मित्रांनो, विपणनाचे अध्ययन करताना उत्पादनाचे वर्गीकरण समजणे आवश्यक आहे. उपभोक्त्यांपर्यंत विक्रीस वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी मूळ उत्पादित वस्तूंचे वर्गीकरण करणे महत्वाचे आहे. ग्राहकोपयोगी उत्पादनात सोयीप्रमाणे, गरजेप्रमाणे अथवा आवडीप्रमाणे उत्पादनाची खरेदी केली जाते. यामध्ये टूथपेस्ट, साबण, शॅम्पू, वर्तमानपत्र, खाद्यपदार्थ यांचा समावेश होतो. या ठिकाणी वस्तू सहजपणे उपलब्ध होऊ शकते. उपभोक्त्याला त्यासाठी फार कष्ट अथवा वेळ देण्याची गरज पडत नाही. अशा वस्तू अगदी जवळच व मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. तसेच त्याची किंमतही उपभोक्त्याला माहीत असते. याला सोयीनुसार उत्पादनाचे वर्गीकरण असे म्हणतात. तसेच उत्पादन वर्गीकरणाच्या दुसऱ्या प्रकारात ठराविक विक्री केंद्रावरून वस्तू घेतल्या जातात. या खरेदी करताना त्यांची किंमत, दर्जा, वापर, औद्योगिक अशा बाबींवर उपभोक्ता तुलना करीत असतो. यामध्ये फर्निचर, वाहने, किचन अप्लायन्सेस इत्यादी उत्पादनांचा समावेश होतो. सोयीनुसार उत्पादन हे कोठेही सहज उपलब्ध होते. मात्र ठराविक विक्री केंद्रातून उपलब्ध होणाऱ्या वस्तू त्याच ठिकाणी जाऊन खरेदी कराव्या लागतात. अशा पद्धतीने या उल्लेख केलेल्या ठराविक विक्री केंद्रावरच जाऊन खरेदीदारास खरेदीसाठी खास विक्री केंद्रातून अशा वस्तू घेता येतात. त्यानंतर तिसऱ्या व शेवटच्या वर्गीकरणात खास उत्पादनांचा समावेश होतो. येथे ठराविक व्यापार चिन्हांचे म्हणजे ब्रँडचे, किमतीचे अथवा ठराविक आकाराचे व रचनेचे उत्पादन अपेक्षित आहे. उपभोक्त्याला खरेदीसाठी बाजारपेठेचे ज्ञान, तौलनिक अभ्यास तसेच बराच वेळ द्यावा लागतो. अशा पद्धतीने सहजगत्या उपलब्ध होणाऱ्या उत्पादनात उदाहरणार्थ टूथपेस्ट, वर्तमानपत्र, दैनंदिन वापराच्या वस्तू यांचा समावेश होतो. तसेच ठराविक विक्री केंद्रावर उपलब्ध होणाऱ्या उत्पादनात पोशाख, कपडे, फर्निचर, वाहने यांचा समावेश होतो. आणि विशिष्ट उत्पादनांमध्ये औषधे, त्यानंतर विशिष्ट वाहने, प्रासंगिक पेहराव या सर्वांचा समावेश होतो. यानंतर आपण उत्पादन जीवन चक्राचे टप्पे बघणार आहोत. यामध्ये 4 टप्पे दिलेले आहे. उत्पादन जीवन चक्राचा पहिला जो टप्पा आहे तो म्हणजे उत्पादन बाजारात आणणे. या पहिल्या टप्प्यात उत्पादन बाजारात प्रथमच विक्रीस उपलब्ध करून दिले जाते. त्यानंतर हा टप्पा अतिशय महत्वाचा असतो. या ठिकाणी विक्री वृद्धीच्या खर्चात वाढ होत असते. वस्तू अथवा उत्पादन सर्व उपलब्ध माध्यमे व साधने यांच्या मार्फत उपभोक्त्यांमार्फत नेण्याचा प्रयत्न येथे केला जातो. त्याचा योग्य तो प्रसार करून ते लोकप्रिय व्हावे हा या ठिकाणी उद्देश असतो. उपभोक्त्यांना नवीन वस्तू अथवा उत्पादनाची माहिती नसल्यामुळे सुरुवातीला विक्री कमी होते व खर्च जास्त येऊ शकतो, परंतु नंतर विक्री वृद्धी होऊ शकते. दुसरा टप्पा आहे तो म्हणजे उत्पादनाचा स्वीकार.
या दुसऱ्या विकासाच्या टप्प्यात हळूहळू उपभोक्ते ती वस्तू अथवा उत्पादनाचा स्वीकार करताना दिसतात. याचा परिणाम म्हणून विक्री वाढत जाते. विविध वितरण साखळ्यांमार्फत बाजारात उत्पादनाचा प्रसार होत असतो. हळूहळू विक्री वृद्धीचा खर्च कमी होऊन नफा वाढण्यास मदत होते. येथे इतर उत्पादनाशी स्पर्धा वाढीस लागते. अशा वेळेस वस्तू अथवा उत्पादनाचा दर्जा चांगला ठेवून किंमत कमी केल्यास वाढत्या स्पर्धेला यशस्वीरित्या सामोरे जाता येते. तिसरा टप्पा आहे स्थिर उत्पादन. या तिसऱ्या टप्प्यात वस्तू अथवा उत्पादन बाजारात स्थिरावते. विक्री वाढू लागते, परंतु त्याचा दर कमी होत असतो. या ठिकाणी बाजारात मोठ्या प्रमाणात स्पर्धा सुरू होत असते. कमजोर स्पर्धक बाजारातून बाहेर पडतात, तर प्रबळ स्पर्धक बाजारात घट्ट पाय रोवून असतात. उपभोक्त्यांच्या प्राधान्यानुसार अथवा आवडीनिवडीनुसार उत्पादनात बदल करावा लागतो. काही वेळेस विक्री वृद्धी खर्चात वाढ होऊ शकते. आणि शेवटचा टप्पा आहे ते म्हणजे उत्पादनास उतरती कळा लागणे किंवा उत्पादन कालबाह्य ठरणे. या टप्प्यात उत्पादनाची विक्री हळूहळू कमी होऊ लागते. उत्पादनास अन्य पर्याय उपलब्ध होत असल्याने मूळ उत्पादनाची मागणी हळूहळू कमी होऊ लागते. त्याचप्रमाणे तंत्रज्ञानातील बदल, उपभोक्त्यांच्या आवडीनिवडीतील बदल, प्राधान्यक्रमातील बदल या कारणांमुळे विक्रीत घट होते. यामुळे विक्री कमी होऊन एकूण नफ्याचे प्रमाण सुद्धा कमी होते. हळूहळू उत्पादन बाजारातून बाहेर फेकले जाते किंवा कालबाह्य होते. आणि शेवटचा या लेक्चर मधला घटक आहे तो म्हणजे उत्पादन व्यवस्थापनातील प्रमुख घटक. यामध्ये 3 घटक आहे. पहिला आहे उत्पादन अथवा वस्तूतील वैशिष्ट्य अथवा भिन्नता. मित्रांनो, बाजारामधील वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी व उत्पादन अधिक लोकप्रिय करण्यासाठी बऱ्याच वेळा व्यवसाय संघटन आपले उत्पादन अथवा वस्तू इतर स्पर्धकांपेक्षा कशी निराळी आहे, खास वैशिष्ट्यपूर्ण आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो. विविध जाहिरातींमार्फत अथवा जनसंपर्क माध्यमांद्वारे असा प्रयत्न केला जातो. आपले उत्पादन इतरांपेक्षा दर्जेदार व आकर्षक आहे, अधिक उपयोगी आहे, हा त्यामागील उद्देश असतो. यामुळे जनमानसावर परिणाम करून विक्री वृद्धीचा प्रयत्न केला जातो. यामुळे विक्री वृद्धीची किंमत थोड्याफार प्रमाणात वाढू शकते, परंतु एकूण विक्रीत वाढ होण्यास मदत मिळते. अलीकडील काळात विद्युत उपकरणात वापरण्यात येणाऱ्या वीज वाहक तारांच्या जाहिरातीवरून याची कल्पना येऊ शकते. त्यानंतर दुसरा घटक आहे उत्पादन व्यवस्थापनातील तो म्हणजे उत्पादनाचे स्थान निर्माण करणे. यामध्ये व्यवसाय संघटन सखोल नियोजन करून आपल्या उत्पादनाचे एक स्थान उपभोक्त्यांच्या मनात निर्माण करतात. यामध्ये संस्थेच्या नावलौकिकाचा वापर करता येतो. यामुळे उपभोक्त्यांच्या मनात ती वस्तू खोलवर रुजते व त्याची विक्री वाढते. स्पर्धेत टिकण्यासाठी हा महत्त्वाचा घटक आहे. उत्पादन व्यवसाय करताना ग्राहकांची मनस्थिती लक्षात घेतली जाते. त्याचप्रमाणे मानसिक व स्पर्धात्मक वातावरण, शासनाचे धोरण विचारात घेऊन असे नियोजन केले जाते. कपडे धुताना त्यावरील डागांचे निर्मूलन, दैनंदिन वापरातील वस्तूंवरील सहज हाताळणी, सुरक्षितता अशा मुद्द्यांचा या व्यवस्थापन प्रकारात समावेश होतो. आणि शेवटचा घटक आहे तो म्हणजे उत्पादनाचे सुसूत्रीकरण आणि उत्पादनातील फेरबदल. उत्पादन व्यवस्थापनात काळानुसार सुसूत्रता आणता येते. या प्रकारात व्यवसाय संस्था नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन अथवा वस्तूच्या आकारात हाताळणी सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न करतात. यामुळे उत्पादन उपभोक्त्यांमध्ये अधिक प्रिय होते व विक्री वृद्धीस मदत होते. शैक्षणिक पुस्तकांच्या आकारामधील बदल, उत्पादनाच्या वेष्टनातील बदल, वाहनांमधील तंत्रज्ञानाचा बदल अशी उदाहरणे येथे देता येतील. उत्पादनातील फेरबदल म्हणजे जुने उत्पादन वगळून नवीन उत्पादन अथवा वस्तू तयार करणे होय. बऱ्याच वेळा त्याच वस्तूच्या प्रकारात नवीन वस्तू उत्पादित केली जाते, ती अधिक आकर्षक, सुटसुटीत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.